नमस्कार मित्रांनो, मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे 100% वाढणार या ठिकाणी कापसाची आयात। ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाची आयात। पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाची आयात। आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर इथून पुढे कापसाची आयात वाढली तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती काय होणार परिणाम, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे 100% वाढणार या ठिकाणी कापसाची आयात। पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आयात का वाढणार आणि याचा देशांतर्गत कापसाच्या भावावरती कशा पद्धतीने या ठिकाणी परिणाम होणार आणि या परिणामामुळे कापसाच्या भावात कोणता बदल होणार आणि या बदलामध्ये मग आपण कापसाची विक्री कधी करायची, या सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या मनातील प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, जर आपण आजच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा कापसाचा बाजारभाव 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे। देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा सरासरी बाजारभाव 7,000 ते 7,100 आहे। मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरील देशातून कापूस आयात केला तर तो कापूस आयात शुल्कासह, वाहतुकीच्या भाड्यासह, विम्यासह 6,500 पडतोय। मग कशाला व्यापारी देशातील 7,000 रुपये बाजारभावाचा कापूस घेतील? मग याच्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा भाव काही वाढणार नाही। यामुळे जर देशातील कापसाचा भाव वाढायला लागला तर 100% व्यापारी ही कापसाची आयात बाहेरील देशातून वाढवणार, याबद्दल अजिबात या ठिकाणी साशंकता दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव सुधारणार नाही आणि देशातील कापसाचा भाव जर वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून काय होणार, आयात वाढणार। याचा एकच अर्थ आहे की देशातील कापसाचा भाव वाढण्याची शक्यता जवळपास संपली आणि देशात तुम्हाला सांगतो मागच्या वर्षीच्या याच कालावधीपर्यंत जी आयात आहे ती वाढलेली आहे, निर्यात घटलेली आहे। म्हणजे याचा अर्थ की देशातील कापसाचे भाव भविष्यात वाढतील याची काही शक्यता दिसत नाही। आता भविष्यात मग देशातील कापसाचा बाजारभाव हा जर याच स्थितीत राहणार 6,800 7,200 तर विक्रीचं काय करायचं तुम्हाला समजावून सांगतो की तुम्ही CCIला विक्री करून टाका, 7,400 7,450 भाव मिळून जाईल। आणि जर या ठिकाणी एक गोष्ट मुद्दा लक्षात घेतला व भविष्यात काय कापसाचा भाव वाढणार नाही, मग हाच भाव आपल्यासाठी सर्वमान्य असं गृहीत धरून चाला। कारण भविष्यात जर कापसाची खरेदी CCIनं बंद केली तर आपल्याला खूप मोठं नुकसान देखील होऊ शकते, कारण कापसाचं भविष्य आता उज्ज्वल राहिलं नाही। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।